तर आज तुम्हाला मी इडली सांबर ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 3 वाट्या तांदूळ घेतले आहे। एकाच 3 असं माप घ्यायचं आहे। 1 वाटी उडदाची डाळ, 3 वाट्या तांदूळ। आता हे स्वच्छ धुवून मी 8 तास भिजत ठेवणार आहे। डाळ आणि तांदूळ दोन्ही 8 तास भिजत ठेवायचे आहे। आता उन्हाळा असल्यामुळे ते लवकर भिजले जातात आणि आपलं इडलीचं पीठ लवकर तयार होतं। तर चला मैत्रिणींनो, आता हे मी 8 तासासाठी बाजूला ठेवून देत आहे। आता आपण हे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे। आता आपण उडदाची डाळ पण स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून आपण ती सुद्धा 8 तासासाठी भिजत ठेवून देणार आहोत। आता आपण हे सर्व भिजत ठेवले आहे। आता भिजल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। 8 तासांनी आता हे मी मिक्सरला लावून घेत आहे। तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत। आता हे वाटताना त्यामध्ये अगदी मुठभर आपल्या मुठीत बसतील एवढेच पोहे त्यामध्ये टाकायचे आणि तांदळाबरोबर ते पोहे सुद्धा आपण वाटून घ्यायचे आहे। तर चला आता मैत्रिणी, आता आपण हे तांदूळ वाटून घेऊया आणि त्यामध्ये 1 मुठभर पोहे मी टाकून घेत आहे। आता हे तांदूळ आपण बारीक करून घेऊया। आता आपले तांदूळ आणि डाळ वाटून झालेली आहे। आता हे जे पीठ आहे हे आपल्याला 5-6 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे। आता उन्हाळा असल्यामुळे हे लवकर बनमेट होतं। तर बघा मैत्रिणींनो, आता हे पीठ आपण एकाच दिशेने फिरवून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे इडली आपली अगदी फुलफुलीत होते, अगदी मऊसूत इडली तयार होते। आता हे व्यवस्थित असं फिरवून आपण झाकून ठेवणार आहोत। 5-6 तासासाठी ते बाजूला ठेवून देणार आहोत। चला आता मैत्रिणींनो, आता आपले पीठ हे 5-6 तासांनी आता आपण हे इडली बनवायला घेऊ तयार झाले आहे। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण व्यवस्थित हलवून घेतले आहे। आता ते मी इडली पात्रामध्ये इडली बनवण्यासाठी इडली पात्रामध्ये पीठ टाकून घेत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपलं आता हे पीठ इडली पात्रामध्ये मी टाकून घेतलं आहे आणि आता इडली बनवण्यासाठी मी ठेवून दिलं आहे। आपण तोपर्यंत आता सांबारची तयारी करून घेऊया। सांबारमध्ये मी शेवग्याचे शेंगा, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण एवढं मी त्या सांबारमध्ये टाकणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप टेस्टी असं सांबार तयार होतं। तर आता त्यासाठी मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता त्या कढईमध्ये मी कुकरला 1 वाटी मुगाची डाळ अगोदरच लावून घेतलेली आहे। तर आता त्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। आता कढईत तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण फोडणी करून घेऊया। तेल टाकून फोडणी करून घेणार आहोत। चला तर मग आता आपली त्यामध्ये जिरे मोहरी टाकून आपण फोडणी करून घेणार आहोत। आता लसूण टाकून घेणार आहोत। नंतर कांदा, टोमॅटो आणि शेवग्याचे शेंगा हे आपण व्यवस्थित असं परतून घेऊया। आता हे सर्व भाज्या आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। 2-3 मिनिटं परतून झाल्या की नंतर आपण त्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। आता त्यामध्ये टोमॅटो टाकूया। आता टोमॅटो आणि ते सर्व परतून झाले की त्यामध्ये मसाले टाकू। त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि सांबार मसाला आणि थोडंसं हिंग हे सर्व टाकून आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत। आणि नंतर त्यामध्ये आपण जे वरण केलं आहे ते वरण टाकून घेणार आहोत। मुगाच्या डाळीचं वरण मी इथे केलेलं आहे। आता आपण ते वरण त्यामध्ये टाकून घेऊया। आता त्यामध्ये मुगाच्या डाळीचं वरण टाकून असं व्यवस्थित हलवून घेणार आहोत परत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता त्यामध्ये मी हे वरण टाकून घेतले आहे आणि आता व्यवस्थित हलवून आपल्याला ज्याप्रमाणे पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर बघा मैत्रिणींनो, अगदी साध्या पद्धतीने मी हे सांबार इथे
तयार केला आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी तिखट, आणि मुलंसुद्धा हे सांबार अगदी आवडीने खातात, कारण यामध्ये मी जास्त तिखटाचाही वापर केलेला नाही. आणि अगदी टेस्टी सांबार बनतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आता हे सर्व जिन्नस आपण त्यामध्ये टाकून आपण हे वरण उकळून घेणार आहोत. 5-10 मिनिट ते उकळून घ्यायचं आहे. त्यामधले शेवग्याच्या शेंगा शिजल्या की आपलं वरण, आपलं सांबार रेडी झालं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये आपण मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याला उकळण्यासाठी आपण 5 मिनिट ते गॅसवर ठेवूया. तोपर्यंत आपल्या इडल्या रेडी झाल्या आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं इडली सांबार रेडी झालं आहे. मी सर्विंग प्लेटमध्ये इडली आणि सांबार सर्व केलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे इडली सांबार अगदी टेस्टी, कोणताही कुटाणा न करता आपलं हे इडली सांबार रेडी झालं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक